आहात वसुंधरा पायी दिंडी 2024 जी निघाली आहे स्वस्वरूप संप्रदायाच्या मुंबई उपपीठ वसई येथून दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी आणि आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 आणि या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 5वा दिवस। चला तर मग आपण सर्वच जण या वसुंधरा पायी दिंडीत सहभागी होऊया आणि भरघोस आनंद लुटूया। अरुणोदय होत आहे, दिशा नुकत्याच उजळत आहेत। पूर्वेकडील आकाश आता केशरी, गुलाबी, पिवळ्या अशा विविध रंगांच्या छटांनी उजळून निघाले आहे। पाहता पाहता क्षितिजाची कडा सोनेरी होऊ लागली आहे। पक्ष्यांच्या किलबिलाटाने झाडांना जाग येत आहे आणि अशा प्रसन्न वातावरणात भार्गवी फार्म, नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा उत्तर रायगड या मुक्कामाच्या ठिकाणी आज प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली। पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले आणि ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले ते श्री वसव रीतिजा राजेंद्र बांडकर या यजमानांना। त्यानंतर दुपारती संपन्न झाली। नाच रे मना सद्गुरु नामात, नाच रे मना नाच। कधी कधी मोहात फुलतो रे, कधी कधी कामात डुलतो रे। कधी आहे इथे, कधी आहे तिथे, शांतीच्या ठाई तू नाच। नाच रे मना सद्गुरु नामात, नाच रे मना नाच। या गीतात दर्शवल्याप्रमाणे आपण सर्वच जण काही ना काही कामानिमित्त कधी इथे तर कधी तिथे भटकत असतो। मग ते खेडेगावातील जीवन असो किंवा शहरी जीवन असो। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपापल्या कामात बुडून गेलेला आहे।
आणि यामुळेच मनाला शांतता प्राप्त व्हावी आणि गुरुनामात आपण सर्वच जण तल्लीन व्हावं, या हेतूने परमपूज्य जगद्गुरु श्रींनी या वसुंधरा पायी दिंडीचे नियोजन केले असावे. सध्याच्या काळात पृथ्वीवरील सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रदूषण आणि या वाढत्या प्रदूषणामुळे सृष्टीचा समतोल ढासळला आहे आणि यातूनच उत्पत्ती होत आहे ती ग्लोबल वॉर्मिंगची. ग्लोबल वॉर्मिंगचे मुख्य कारण आहे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, सल्फर डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड इत्यादी हरितगृह वायू. गेल्या काही दशकांमध्ये वातावरणातील सर्वच वायूंचे प्रमाण वाढले आहे, ज्याचे मुख्य कारण म्हणजे जीवाश्म इंधनाचा जास्त वापर, लोकांद्वारे होत असलेली जंगलतोड, AC इत्यादी अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा अधिकाधिक वापर. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात अनेक परिणाम दिसून येत आहेत, जसे की उष्णतेचे प्रमाण वाढणे, थंड हंगाम कमी होणे, बर्फाचे खडक वितळणे आणि यामुळेच आपल्या या वसुंधरेचे संरक्षण करण्याबाबत जनजागृती व्हावी, हाच या वसुंधरा पायी दिंडी मागचा मुख्य उद्देश आहे. सध्याच्या आधुनिक युगात विज्ञानाने प्रचंड क्रांती केलेली आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि अध्यात्म याची उत्तम सांगड कशी घालता येईल याकडे परमपूज्य गुरुमाऊलींचे अतिशय बारकाईने लक्ष असते आणि यामुळेच परमपूज्य स्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने आणि IT समितीच्या मेहनतीमुळे थेट प्रक्षेपणाद्वारे आपल्या स्वस्वरूप संप्रदायाची ही वसुंधरा पायी दिंडी प्रत्येक घराघरात पोहोचत आहे. जनजागृतीचा संदेश देत अनेक तालुके पार करत आलेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे फॅमिली बास्केट मॉल, नेरळ, तालुका कर्जत, जिल्हा उत्तर रायगड या ठिकाणी. सर्वच यात्रिकी तसेच इतर भाविकांसाठीही अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. चांगल्या व सरळ मार्गाने मिळालेल्या उत्पन्नातील 1 भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा म्हणून दान केले पाहिजे आणि त्यातच अन्नदान हे श्रेष्ठदान मानले जाते. तर आजच्या या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत समीक्षा सुनील पाटील. या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. परमपूज्य स्वामीजींना शिस्त अतिशय प्रिय आहे. शिस्तीच्या पालनानेच मनुष्याच्या जीवनात सद्गुणांचा विकास होतो. आपण पाहतच आहात, या वसुंधरा पायी दिंडीत हजारो भाविक सहभागी झाले आहेत.
परंतु शिस्तीचे पालन याकडेही प्रत्येक भाविकाचे तितकेच काटेकोरपणे लक्ष आहे. तसेच नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी देखील आहे. आता ही वसुंधरा पायी दिंडी रोहित मंगल कार्यालय, तालुका कर्जत, जिल्हा उत्तर रायगड या ठिकाणी महाप्रसादासाठी थांबली आहे. येथे परमपूज्य गुरुमाऊलींच्या स्वागतासाठी सुंदर अशा फुलांच्या रांगोळ्या काढल्या होत्या. सुहासिनी भगिनी सुद्धा पारंपरिक वेशात अगदी नटून थटून परमपूज्य गुरुमाऊलींचे औक्षण करण्यासाठी सज्ज होत्या. याच ठिकाणी पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले. ही पूजा करण्याचे सौभाग्य लाभले ते श्री व सौ रेश्मा करणपोळ या यजमानांना. या उभयतांच्या चेहऱ्यावरचा भावच सांगत होता की परमपूज्य गुरुमाऊलींच्या प्रती त्यांची असणारी श्रद्धा, निष्ठा, दृढ विश्वास आणि प्रेम हे अगदी अवर्णनीय आहे. यानंतर आरती संपन्न झाली व दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्री प्रशांत विलास गवस. या अन्नदात्यांचे मनपूर्वक कौतुक. श्री गुरुदेव, अशा प्रकारे आपण या वसुंधरा पायी दिंडीच्या पहिल्या सत्राचा प्रवास पाहिला. चला तर मग अल्पविश्रांतीनंतर या वसुंधरा पायी दिंडीचा पुढचा प्रवास पाहण्यासाठी पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात. तोपर्यंत श्री गुरुदेव. Sina